4 स्क्रीनचा ट्रेडिंग सेटअप 8,500चा हा जो सेटअप आहे वायफाय कनेक्टिव्हिटी सोबत हा सीपीयू आहे 12,000 रुपयाची प्राइस राहते। त्याची किंमत आहे 11,000 रुपये। कंप्लीट ब्रँड न्यू बॉक्स पॅक 1 इयर वॉरंटी। तुम्ही 4 मॉनिटर कनेक्ट करू शकता, 2 स्क्रीन वर 2 स्क्रीन खाली। 27 इंच मॉनिटर मध्ये पण आपल्याकडे सेटअप आडवा करू शकता, जसा पाहिजे तसा रोटेट करू शकता। नंतर 6 स्क्रीन कनेक्ट सीपीयू लिस्ट आहे। तर गेमिंग पीसी बनवायचा असेल त्यासाठी पण मित्रांनो तुम्ही नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो आपले बरेचसे व्ह्यूअर्स आहेत, मला कमेंट करा सर आम्ही जस्ट आता शेअर मार्केट शिकायला चालू केलेलं आहे, काहींचा क्लास कंप्लीट पण झालेला आहे आणि ते एक ट्रेडिंग सेटअप शोधत आहेत। मित्रांनो पुण्यातले एकदम ट्रस्टेड शॉप वरती मी आलेलो आहे, जिथे तुम्हाला एकदम बजेट प्राइस मध्ये असे ट्रेडिंग सेटअप मिळणार आहेत। 8,500 रुपयापासून मित्रांनो इथे ट्रेडिंग सेटअपची सुरुवात होते। त्याचबरोबर वेगवेगळ्या साइजेस मध्ये तुम्हाला इथे स्क्रीन्स मिळतील, सीपीयू वगैरे पण आहेत, प्लस मित्रांनो स्टँडची पण बरीच व्हरायटी इथे आहे। तर आजची व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत आहे, एकदम धमाकेदार मित्रांनो होणार आहे। तर मित्रांनो आता माझ्या सोबत आहेत निखिल सर, जे की इथले मॅनेजर आहेत। सर कसे आहात? एकदम मजेत। जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आमच्याकडे जे पण सर्व शेअर मार्केट ट्रेडिंग सेटअप आहे, बिगिनर पासून ते प्रो लेवलच्या सर्व करता आपल्याकडे सर्व ट्रेडिंग सेटअप अवेलेबल आहेत। तर सर एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा। तर मित्रांनो आपला ॲड्रेस आहे ओमेगा इन्फोटेक अपोजिट टू सुनीता नगर बस स्टॉप, ओल्ड मुंडवा रोड, चंदन नगर, पुणे। आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 8669955540। आपल्या शॉपचा टायमिंग आहे सकाळी 11 ते संध्याकाळी 8 आणि दर सोमवारी आपलं शॉप क्लोज असते। तर मित्रांनो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील। आणि क्षणाचाही विलंब न करता मित्रांनो व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। तर निखिल सर सर्वात पहिले काय दाखवते तुम्ही? तर मित्रांनो आपल्याकडे तशी तर सेटअपची सुरुवात आहे 8,500 पासून, पण मी तुम्हाला जो पहिला सेटअप दाखवतोय हा 2 स्क्रीनचा सेटअप दाखवतोय। या सेटअपची किंमत आहे 11,000 रुपये। तर या सेटअपमध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय मिळणार आहे? तर मित्रांनो या सेटअपमध्ये आपल्याला हा असा ब्रँड न्यू बॉक्स पॅक सीपीयू मिळणार आहे, 2 मॉनिटर मिळतील 19 इंच आणि कीबोर्ड माऊस। हा कंप्लीट सेटअप जो आहे हा नवीन बॉक्स पॅक तुम्हाला मिळणार आहे। बॉक्स पॅक सीपीयू, 2 बॉक्स पॅक मॉनिटर, बॉक्स पॅक कीबोर्ड माऊस। या सेटअपमध्ये आपण या एका सीपीयूला हे दोन्ही स्क्रीन जोडलेले आहे आणि 2 स्क्रीनवर 2 वेगवेगळे चार्ट आपण ओपन केलेले। एकावर यावर मी बघा सध्या सेन्सेक्स लावलेला आहे, निफ्टी 50 लावलेलं आहे। तर मित्रांनो यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही चार्ट लावू शकता। ॲट ए टाइम तुम्ही मल्टिपल स्क्रीन याला जोडू शकता। यामध्ये जी सीपीयू आहे याला कुठल्या पण साईजचा, म्हणजे आपल्याकडे सध्या 19 इंच पासून ते तुम्ही 80 इंच पर्यंत मॉनिटर याला जोडू शकता। याला साईज कुठला पण साईजचा तुम्ही मॉनिटर किंवा स्क्रीन तुम्ही जोडू शकता। तर मित्रांनो हे जे आपले सेटअप आहे, हे जे सेटअप आहे हे रेग्युलर सेटअप आहे। यामध्ये तुमचं शेअर मार्केटचं काम तर 100% होणारच, पण बाकी सर्व पण तुमची ऑनलाईन कामं, वर्ड एक्सेलमधले कामं, त्यानंतर ऑनलाईन झूम मीटिंग वगैरे जर तुम्हाला करायचं असेल, बिलिंग सॉफ्टवेअर चालवायचे असतील तर हे सर्व या सीपीयूमध्ये होतात। हे सीपीयू जे आहे हे फक्त याला ॲडव्हान्टेज एक आहे की याला मल्टिपल स्क्रीन आपण जोडू शकतो। हे सीपीयू जे आहे हे रेग्युलर वर्कसाठी तुम्ही यूज करू शकता आणि घरात तुम्ही जर एकच सेटअप जरी घेतला तर घरात सर्वांना हा उपयोगात येईल, म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळा सेटअप घ्यायची पण आवश्यकता नाही। तर हे जे सेटअप जे आहे हे शेअर मार्केटसाठी तर यूज होणारच आणि बाकी सर्व पण कामं यामध्ये तुम्ही नक्कीच करू शकता। तर मित्रांनो हा जो सीपीयू आहे यामधचं कॉन्फिगरेशन आहे i3 3rd जनरेशन प्रोसेसर आहे यामध्ये। त्यानंतर 8 जीबीची रॅम आहे, 256 जीबी SSD आहे, विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीम आहे, वायफाय कनेक्टिव्हिटी सोबत हा सीपीयू येतो आणि याला ॲट ए टाइम 2 स्क्रीन तुम्ही जोडू शकता। या सीपीयूची किंमत आहे, जर मित्रांनो तुम्हाला फक्त सीपीयू हवा असेल तर सीपीयूची किंमत आहे 6,000 रुपये आणि कंप्लीट 1 इयर वॉरंटी सोबत हा सीपीयू येणार आहे। त्यानंतर हा जो एक 19 इंची सिंगल मॉनिटर आहे, या एका मॉनिटरची किंमत आहे 2500 रुपये। हे 2 मॉनिटर होतात 5,000चे। 5,000चे हे 2 मॉनिटर, 6,000चा हा सीपीयू आणि दोन्ही जर कॉम्बिनेशन तुम्ही आपल्याकडनं घेतलं तर कीबोर्ड माऊस आम्ही तुम्हाला फ्री देणार आहे। तर मित्रांनो असा हा 11,000चा सेटअप आहे। जर तुम्हाला बजेट कमी असेल किंवा सिंगलच तुम्हाला मॉनिटर सोबत सेटअप घ्यायचा असेल तर 8,500 मध्ये तो सेटअप जातो, म्हणजे 6,000चा सीपीयू, 2500चा मॉनिटर, असा 8,500 मध्ये तुम्हाला हा सेटअप उपयोगात येतील। मित्रांनो तुम्हाला घरात सर्व कामांसाठी हा सेटअप उपयोगात येईल। जर तुमच्याकडे मुलं असतील, त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन कामं करायची असतील, तुम्हाला बिलिंग सॉफ्टवेअर चालवायचे असतील तर तुम्ही मित्रांनो 8,500चा हा जो सेटअप आहे हा घेऊ शकता। सोबत शेअर मार्केट ट्रेडिंग पण त्यावर करू शकता। तर आपल्याकडे हे जे सेटअप आहे हे सर्वांना उपयोगात येतील असे हे सेटअप आहे। असं नाही की यामध्ये फक्त शेअर मार्केटचं काम होईल, यामध्ये सर्व प्रकारची तुमची कामं 100% होणार आहे। नक्कीच। तर मित्रांनो चेक करा, 11,000 तुम्हाला हा सेटअप मिळणार आहे। सीपीयू आणि ह्या 2 स्क्रीन असणार आहेत, प्लस तुम्हाला कीबोर्ड माऊस पण सर ते देतात आणि बॉक्स पॅक मित्रांनो तुम्हाला हा सेटअप मिळणार आहे। आणि सिंगल स्क्रीनवाला कमीवाला घ्यायचा असेल तर 8,500 तुम्हाला मित्रांनो तो मिळून जाईल। निखिल सर नेक्स्ट काय दाखवते आता? तर मित्रांनो नेक्स्ट सेटअप आणलाय 3 स्क्रीनचा शेअर मार्केट ट्रेडिंग सेटअप। या सेटअपमध्ये तुम्हाला 3 मॉनिटर येणार आहे, सीपीयू येणार आहे, कीबोर्ड माऊस, असा कंप्लीट हा सेटअप राहणार आहे।
तर या सेटअपमध्ये जो CPU वापरतोय मित्रांनो, हा आपण ब्रँड न्यू बॉक्स पॅक CPU वापरतोय. याला ॲट ए टाईम तुम्ही 4 मॉनिटर कनेक्ट करू शकता. याची 4 मॉनिटर कनेक्ट करण्याची कॅपॅसिटी आहे. सध्या आपण 3 जोडलेले आहे, पण याला तुम्ही ॲट ए टाईम 4 मॉनिटर जोडू शकता असा हा CPU आहे. त्यानंतर 19 इंची 3 मॉनिटर आपण याला सध्या लावलेले आहे. तिन्ही मॉनिटरवर 3 वेगवेगळे चार्ट लावलेले. आणि मित्रांनो, यामध्ये कीबोर्ड माऊस आणि सर्व केबल हा कंप्लीट सेटअप तुम्हाला येणार आहे फक्त 17,500 रुपयामध्ये. तर 17,500 रुपयामध्ये जो CPU येईल त्या CPUची किंमत आहे फक्त 10,000 रुपये. हा 10,000 रुपयाचा CPU आहे. याचं कॉन्फिगरेशन आहे i3 4th जनरेशन, 16GB रॅम, 256 SSD आणि 2GB NVIDIA ग्राफिक्स सोबत हा CPU राहील. याला वायफाय कनेक्टिव्हिटी राहील आणि कंप्लीट ब्रँड न्यू बॉक्स पॅक 1 इयर वॉरंटी सोबत हा CPU येणार आहे. याला तुम्ही भविष्यामध्ये ॲडिशनल एक स्क्रीन अजून जोडू शकता. त्यानंतर आपण झेब्रॉनिक्सच्या 3 मॉनिटर वापरलेले. एका मॉनिटरची किंमत आहे 2500 रुपये आणि 3 मॉनिटरची किंमत होते 7,500 रुपये. तर 7,500 प्लस 10,000 असा हा 17,500 रुपयाचा कंप्लीट सेटअप आहे. जर तुम्ही मॉनिटर आणि CPU सोबत जर घेतला तर कीबोर्ड माऊस तुम्हाला यासोबत फ्री येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा जो सेटअप आहे हा ब्रँड न्यू बॉक्स पॅक असणार आहे, कंप्लीट 1 इयर वॉरंटी सोबत असणार आहे. आणि भरपूर लोकांचं इन्क्वायरी अशी होती की सर, यामध्ये आपण मल्टिपल ब्रोकर ॲट ए टाईम लॉग इन करू शकतो का? तर 100% मित्रांनो, तुम्ही एका स्क्रीनवर झिरोदा वापरा, दुसऱ्यावर अपस्टॉक वापरा, धन वापरा, जो काही तुमचा ब्रोकर असेल तो तुम्ही सर्व प्रत्येक स्क्रीनवर वेगवेगळा वापरू शकता आणि प्रत्येक स्क्रीनवर तुम्ही वेगवेगळं काम पण करू शकता. पण हे काम जे आहे ते सिंगल पर्सन करू शकणार आहे. मल्टिपल लोक यावर काम नाही करू शकत, कारण हा सिंगल पर्सन यूज सेटअप आहे. या सेटअपमध्ये तुम्ही प्रत्येक स्क्रीनवर वेगवेगळं काम करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही एका स्क्रीनवर न्यूज पाहू शकता, एका स्क्रीनवर चार्ट लावू शकता, एका स्क्रीनवर अजून काही वर्ड एक्सेलमध्ये काम करायचं असेल तर असं पण तुम्ही काम करू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला मल्टीटास्किंग करता कामाकरता जर सेटअप हवा असेल, शेअर मार्केट तर यूज आहेच याचा, पण तुम्हाला मल्टीटास्किंग करता भरपूर लोक कोडिंगवाले अशा प्रकारचा सेटअप वापरतात किंवा व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनर लोक अशा प्रकारचा सेटअप वापरतात, तर तुम्ही आमच्याकडनं तशा प्रकारचा सेटअप घेऊ शकता. हा सर्वांना उपयोगात येणारा सेटअप आहे. यामध्ये सर्व तुमचे काम होणार आहे आणि हा कंप्लीट ब्रँड न्यू बॉक्स पॅक सेटअप आपल्याकडे अवेलेबल आहे. हे जे कॉन्फिगरेशन मी सांगितलं यामध्ये आपल्याकडे भरपूर वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनमध्ये CPU अवेलेबल आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून राहा. व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आमच्याकडे सर्व जे अवेलेबल CPU आहे त्याचा पूर्ण एक चार्ट दाखवणार आहे. त्या चार्टमध्ये CPUचे कॉन्फिगरेशन, त्याची प्राइसिंग दिलेली आहे आणि सोबतच मॉनिटरचा पण चार्ट तुम्हाला दाखवणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या साईजच्या मॉनिटरच्या सर्वांच्या किमती पण त्यामध्ये मेन्शन असतील. तर जर मित्रांनो तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार पण सेटअप बनवून घ्यायचा असेल, म्हणजे असेंबल करून घ्यायचा असेल, तर ते पण आपण नक्की अवेलेबल करून देतो. आणि तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये स्क्रीन पण आपण अवेलेबल करून देतो. ज्या कंपनीची स्क्रीन हवी आहे ती पण आपण अवेलेबल करून देतो. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये बनून राहा. भरपूर सेटअप मी तुम्हाला दाखवणार आहे. हे जे सेटअप आहे सध्या जे सुरुवातीला दाखवले हे एंट्री लेवल सेटअप आहे. जर तुम्ही बिगिनर असाल, जर तुम्हाला प्रॉपर ॲनालिसिस करून, पेपर ट्रेडिंग करून तुम्हाला जर यामध्ये फ्युचर घडवायचं असेल, याच्यामध्ये प्रॉपर ॲनालिसिस करून तुम्हाला मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही हा सेटअप आमच्याकडनं नक्की घ्या. कारण विदाऊट स्टडी कुठलं पण काम करणं हे धोकादायक राहतं. तर म्हणून बिगिनर करता तर मस्ट इम्पॉर्टंट हा सेटअप घेणं महत्त्वाचं आहे. कमीत कमी सिंगल स्क्रीनचा किंवा 2 स्क्रीनचा तुम्ही बिगिनर जर असाल तर 100% हा सेटअप घ्या आणि ॲनालिसिस करून मगच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा. तर मित्रांनो, हा होता 3 स्क्रीनचा सेटअप. तुम्ही पाहू शकता CPU आणि ह्या 3 स्क्रीन तुम्हाला मिळणार आहेत आणि हा असा मित्रांनो बॉक्स पॅक सेटअप तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता आपण तुम्हाला दाखवणार आहोत 4 स्क्रीनचा ट्रेडिंग सेटअप. एकदम बेस्ट प्राइसमध्ये तुम्हाला हा मिळणार आहे. निखिल सर, काय डिटेल्स असणार आहेत? तर मित्रांनो, 4 स्क्रीनचा जो सेटअप आहे यामध्ये तुम्हाला ॲट ए टाईम 4 मॉनिटर आपण लावलेले आहे. 4ही मॉनिटरवर 4 वेगवेगळे चार्ट आपण ओपन करू शकतो आणि हे सर्व 4ही मॉनिटर जे आहे हे एकाच CPUला आपण कनेक्ट केलेले आहे. तर मित्रांनो, हा जो CPU आहे हा 4 आउटपुटवाला CPU आहे. याला ॲट ए टाईम 4 स्क्रीन जोडलेले आहेत आणि 19 इंची 4 मॉनिटर आपण सध्या याला लावलेले आहेत. तर या CPUची किंमत असणार आहे 10,000 रुपये. 10,000 रुपयाचा हा CPU आहे. 2500चा एक मॉनिटर आहे. 4 मॉनिटर होतात 10,000चे आणि 20,000चा हा कंप्लीट सेटअप तुम्हाला मिळणार आहे ओमेगा इन्फोटेकमध्ये. आणि हा जो सेटअप आहे हा ब्रँड न्यू बॉक्स पॅक तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला 19 इंच मॉनिटर नको असेल, मोठ्या साईजमधल्या मॉनिटर हवे असेल, तर आपल्याकडे 19 इंच, 22 इंच, 24 इंच, 27 इंच आणि 32 इंच, आणि जर काहींना 43 इंच वगैरे पण हवी असेल तर ते पण आपण ऑर्डरवर अवेलेबल करून देतो. त्याची प्राइसिंग वगैरे आपण आधी सांगतो आणि त्यानुसार तुम्हाला अवेलेबल करून देतो. तर मित्रांनो, हे जे सेटअप आहे हे कंप्लीट ब्रँड न्यू बॉक्स पॅक आपण देतो. यामध्ये कुठल्याच प्रकारचं जुनं सामान किंवा जुनं मटेरियल वापरलेलं नाही आहे. हे कंप्लीट वॉरंटीसोबत तुम्हाला येणार आहे. हा ब्रँड न्यू बॉक्स पॅक CPU तुम्हाला मिळणार आहे आणि 4 हे सर्व मॉनिटर पण बॉक्स पॅक तुम्हाला मिळणार आहे. हा 4 मॉनिटरचा कंप्लीट सेटअप
हा 20,000 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे. सर्वात स्वस्त 20,000 रुपयामध्ये 4 मॉनिटरचा कंप्लीट सेटअप आपल्याकडे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीन जे आहे त्या स्टँडवर लावायचे असतील, म्हणजे उदाहरणार्थ हे बघा, हे 4 मॉनिटरचं स्टँड आहे, हे 4 मॉनिटरचं स्टँड आहे. हे 4,000 रुपयाचं वेगळं स्टँड तुम्हाला वेगळं विकत घ्यावे लागेल. यावर तुम्ही 2 स्क्रीनवर 2 स्क्रीन खाली असे तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला या सेटअप सोबत हे स्टँड हवं असेल तर हा सेटअप जातो 24,000 रुपयाला. 4,000चा स्टँड आणि हा 20,000चा सेटअप. तर मित्रांनो, आपल्याकडे सर्व प्रकारचे स्टँड्स पण अवेलेबल आहे. म्हणजे सिंगलचं स्टँड आहे, डबलचं स्टँड आहे, 3चं स्टँड आहे, 4चं स्टँड आहे. तुम्हाला जर 6 स्क्रीनचा सेटअप हवा असेल तर 6 स्क्रीनचा सेटअप पण आपल्याकडे आहे. त्यामध्ये तुम्हाला हे 4चे एक स्टँड आणि हे 2चं एक स्टँड, असं हे 6चा सेटअप तुमचा होईल. जर तुम्हाला यामध्ये ऑप्शन चेंज करता मॉनिटर लावायचा आहे, जर तुम्हाला हे 4 मॉनिटर आणि एक ऑप्शन चेंज करता हवा आहे, म्हणजे ज्याला तुम्ही रोटेट करू शकाल, तर त्याकरता हे स्टँड तुम्ही वापरू शकता. यावर स्क्रीन जी आहे तुम्ही रोटेट करू शकता, म्हणजे उभी किंवा आडवी दोन्ही प्रकारे तुम्ही यावर स्क्रीन रोटेट करू शकता. तर हे जे स्टँड आहे मित्रांनो, हे स्टँड आपल्याकडे सर्व अवेलेबल आहे. व्हिडिओमध्ये बनवून राहा. सर्व स्टँडचे मी प्राइसिंग वगैरे तुम्हाला देणार आहे. सर नेक्स्ट सेटअप कुठला आहे? तर नेक्स्ट सेटअप आणलाय मित्रांनो तुमच्याकरता 22 इंच मॉनिटर सोबत. तर मित्रांनो, आपल्याकडे हा जो मॉनिटर आहे हा 22 इंच आपण या सेटअपमध्ये वापरलेला आहे. त्यानंतर हा CPU वापरलेला आहे आणि कीबोर्ड माऊस. हा जो कंप्लीट सेटअप आहे मित्रांनो, फक्त आणि फक्त जातो 9,500 रुपयाला. 9,500 रुपयामध्ये तुम्हाला हा सेटअप जातो 22 इंच मॉनिटर सोबत. यामध्ये फक्त मॉनिटर जर हवा असेल तर किंमत आहे 3,500 रुपये, CPUची किंमत आहे 6,000 रुपये. असा हा कंप्लीट 9,500चा सेटअप आहे. दोन्ही जर सोबत घेतलं तर आपण कीबोर्ड माऊस तुम्हाला फ्री देणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर तुम्हाला 22 इंची 2 स्क्रीनचा सेटअप हवा असेल तर 2 स्क्रीनचा 22 इंचीचा सेटअप जातो 13,000 रुपयामध्ये. त्यामध्ये 2 22 इंची मॉनिटर येणार, म्हणजे 7,000चे 2 मॉनिटर राहतील. 3.5चा एक आहे. 2 जर घेतले तर 7,000चे मॉनिटर, 6,000चा CPU. असा हा 13,000 रुपयाला तुम्हाला तो सेटअप जाईल आणि कीबोर्ड माऊस आमच्याकडनं फ्री राहील. हा जो सेटअप असेल हा ब्रँड न्यू बॉक्स पॅक कंप्लीट सेटअप राहील. यामध्ये 22 इंची हा मॉनिटर येईल, त्यानंतर CPU येईल आणि दोन्ही सोबत घेतल्यानंतर कीबोर्ड माऊस हा फ्री राहील. जर 22 इंची सिंगल स्क्रीन सोबत घ्यायचा आहे तर 9,500 रुपयाला येईल. 2 स्क्रीन सोबत जर घ्यायचा असेल तर 13,000 रुपयाला येईल. निखिल सर नेक्स्ट काय दाखवता आता? तर मित्रांनो, तुमच्याकरता घेऊन आलोय 24 इंची बेजरलेस बॉर्डरलेस IPS मॉनिटर सोबत शेअर मार्केट ट्रेडिंग सेटअप. या सेटअपमध्ये तुम्हाला हा 24 इंची मॉनिटर आपण देणार आहे. बेजरलेस बॉर्डरलेस हा मॉनिटर आहे. CPU देणार आहे, कीबोर्ड माऊस देणार आहे. यामध्ये मित्रांनो, हा जो मॉनिटर आहे हा झेब्रॉनिक्स कंपनीचा 24 इंची मॉनिटर आहे. याला ॲट ए टाईम 4 चार्ट आपण यामध्ये ओपन केलेले आहे आणि हा जो मॉनिटर आहे याची किंमत आहे फक्त 6,000 रुपये. 6,000 रुपयाचा हा मॉनिटर आहे. याला कंप्लीट 3 वर्षाची वॉरंटी येते. त्यानंतर आपण जो CPU वापरलेला आहे हा पण 6,000चा CPU आहे. म्हणजे हा कंप्लीट जो सेटअप आहे हा जातो 12,000 रुपयाला. आणि जर तुम्ही दोन्ही सोबत घेतलं तर कीबोर्ड माऊस आपण याला फ्री देतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्हाला थोडा चांगल्या क्वालिटीचा मोठ्या साईजमध्ये मॉनिटर हवा असेल, 24 इंचमध्ये हवा असेल तर आपल्याकडे तो पण अवेलेबल आहे. तर तुम्हाला हा जो सेटअप जातो 24 इंच मॉनिटरसोबत हा ब्रँड न्यू बॉक्स पॅक सेटअप जातो आणि 12,000 रुपयाची प्राईस राहते. यामध्ये हा CPU येणार आहे बॉक्स पॅक आणि हा 24 इंची मॉनिटर येणार आहे बॉक्स पॅक. हे दोन्ही जर तुम्हाला घेतले तर कीबोर्ड माऊस आम्ही फ्री देतो. तर चेक करा मित्रांनो, 12,000 रुपयामध्ये तुम्हाला हा सेटअप मिळणार आहे. बेजरलेस बॉर्डरलेस मित्रांनो स्क्रीन तुम्हाला यामध्ये मिळून जाईल. नेक्स्ट सेटअप कुठला असणार सर? तर नेक्स्ट सेटअप आहे मित्रांनो 27 इंच मॉनिटर सोबत. तर 27 इंच मॉनिटरमध्ये पण आपल्याकडे सेटअप अवेलेबल आहे. तर मित्रांनो, यामध्ये जो मॉनिटर आहे हा 27 इंची बेजरलेस बॉर्डरलेस मॉनिटर आहे. याला कंप्लीट 3 वर्षाची वॉरंटी आहे. ब्रँड न्यू बॉक्स पॅक हा मॉनिटर येतो. मॉनिटरची किंमत आहे 8,000 रुपये, CPUची किंमत आहे 6,000 रुपये. असा हा कंप्लीट 14,000 रुपयाला सेटअप जातो आणि हा कंप्लीट सेटअप येतो ब्रँड न्यू बॉक्स पॅक. आणि या दोन्ही जर तुम्ही घेतलं तर कीबोर्ड माऊस आमच्याकडून फ्री राहतो. यामध्ये जो CPU आहे हा नवीन बॉक्स पॅक येणार आहे. मॉनिटर हा झेब्रॉनिक्सचा 27 इंच बॉक्स पॅक मॉनिटर येणार आहे. दोन्ही सोबत तुम्हाला कीबोर्ड माऊस फ्री राहील. हा कंप्लीट सेटअप जातो 14,000 रुपयाला. 27 इंच मॉनिटर पण आपण यामध्ये 4 चार्ट ओपन केलेले आहे. वेगवेगळे चार्ट तुम्ही यामध्ये लावू शकता, वेगवेगळं काम करू शकता आणि याची क्वालिटी वगैरे एकदम जबरदस्त क्वालिटी आहे मित्रांनो या मॉनिटरची. तर मित्रांनो, 27 इंचमध्ये जर तुम्हाला सेटअप हवा असेल तर आपल्याकडे तो पण अवेलेबल आहे. मित्रांनो, नेक्स्ट तुमच्याकरता घेऊन आलो आहे 32 इंची कर्व मॉनिटर. ब्रँड न्यू बॉक्स पॅक सेटअप हा असणार आहे आणि या मॉनिटरमध्ये ॲट ए टाईम 4 चार्ट मी लावलेले आहे. या सेटअपमध्ये आपण हा CPU यूज केलेला आहे. 32 इंची कर्व मॉनिटर आहे, कीबोर्ड माऊस आहे. असा कंप्लीट शेअर मार्केट सेटअप हा तुम्हाला राहणार आहे. यामध्ये जर तुम्हाला फक्त मॉनिटर हवा असेल तर मॉनिटरची किंमत आहे 10,500 रुपये. हा ब्रँड न्यू बॉक्स पॅक मॉनिटर आहे. तो झेब्रॉनिक्स कंपनीचा हा मॉनिटर आहे, कर्व मॉनिटर आहे. आणि मित्रांनो, या मॉनिटरला कंप्लीट 3 वर्षाची वॉरंटी आहे. कर्व मॉनिटर आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्ये मी ॲट ए टाईम 4 चार्ट हे लावलेले आहे. आणि मित्रांनो, हे जे 4 चार्ट मी लावलेले आहे
हा माझा ब्रोकर आहे. ब्रोकर म्हणजे झिरोदा ब्रोकरमध्ये हा मी लावलेला आहे. झिरोदानी फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे प्रोव्हिजन दिलेलं आहे. जर तुमच्याकडे अँजल वन असेल, अपस्टॉक असेल, धन असेल, सर्व ब्रोकर हे डिफॉल्ट 4 चार्ट हे फ्रीमध्ये प्रोव्हिजन देतात. तुम्ही हे फ्रीमध्ये लावू शकता. याचं टेन्शन किंवा काळजी घेण्याचं कारण नाही. इथे मी ॲट अ टाईम 4 वेगवेगळे चार्ट लावलेले आहे आणि याचं 4 चार्टचा आपण ॲनालिसिस करू शकतो. यामध्ये जो CPU वापरलेला आहे मित्रांनो, हा 2 स्क्रीन कनेक्ट होणारा CPU आहे. या CPUची किंमत आहे फक्त 6,000 रुपये. 6,000 रुपयाचा हा CPU आहे, ज्याला 4 स्क्रीन आपण या कनेक्ट केलेले आहे आणि यावर आपण 4 वेगवेगळे चार्ट हे लावलेले आहेत. तर यामध्ये हा कंप्लीट सेटअप जातो 16,500 रुपयाला. 6,000चा CPU, 10,500 रुपयाचा मॉनिटर आणि दोन्ही जर सोबत घेतलं तर कीबोर्ड माऊस तुम्हाला फ्री राहणार आहे. सर पुढे काय घेऊन आला आता? तर पुढे मित्रांनो तुमच्याकरता एकदम जबरदस्त सेटअप असा आणलेला आहे. एकदम बेस्ट सेटअप आहे जे ऑप्शन चेनमध्ये काम करतात. तर मित्रांनो या सेटअपमध्ये आपण एक 32 इंची कर्व मॉनिटर, ऑप्शन चेनसाठी 27 इंची उभा एक मॉनिटर आणि CPU आपण यूज केलेला आहे. तर हा जो सेटअप आहे या सेटअपमध्ये हा जो CPU आहे, हा CPUची किंमत आहे 7,000 रुपये. 7,000 रुपयाचा हा ब्रँड न्यू बॉक्स पॅक CPU आहे. यामध्ये i3 4th जनरेशन आहे. 8 GB रॅम, 256 SSD, विंडोज 11 वायफाय कनेक्टिव्हिटी सोबत हा CPU येणार आहे. 1 इयर वॉरंटी सोबत हा येणार आहे. यालाच आपण हे 2 मॉनिटर कनेक्ट केलेले आहे. एक हा 32 इंच कनेक्ट केलेला आहे, ज्यामध्ये मी ॲट अ टाईम 4 चार्ट लावलेले आहे आणि दुसरा हा 27 इंच कनेक्ट केलेला आहे, ज्यामध्ये मी ऑप्शन चेन ओपन केलेली आहे. तर मित्रांनो या सेटअपमध्ये हा जो CPU आहे हा 7,000चा आहे. 10,500 रुपयाचा हा मॉनिटर आहे. त्यानंतर 8,000चा हा 27 इंच मॉनिटर आहे आणि ह्या 27 इंच मॉनिटरला आपण उभं करण्याकरता हा एक स्टँड वापरलेला आहे. हे अशा प्रकारे स्टँड वापरलेला आहे, ज्यावर आपण हा मॉनिटर रोटेट केलेला आहे. तर हा जो स्टँड आहे यावर तुम्ही मॉनिटर उभा करू शकता, आडवा करू शकता, जसा पाहिजे तसा रोटेट करू शकता. हा ऑप्शन चेंजसाठी स्टँड एकदम बेस्ट आहे. तुम्ही या स्टँडवर मित्रांनो ज्या साईजची पाहिजे त्या साईजची स्क्रीन तुम्ही जोडू शकता. त्यामध्ये 19 इंच, 22 इंच, 24 इंच, 27 इंच, 32 इंचपर्यंत तुम्ही मॉनिटर या स्टँडवर जोडू शकता. या मॉनिटरला आपण हे ऑप्शन चेंजसाठी असं केलेलं आहे. तुम्ही सर्व मॉनिटरला व्हर्टिकली या स्टँडवर लावू शकता. या कंप्लीट सेटअपची किंमत जात आहे मित्रांनो 27,500 रुपये. 27,500 रुपयामध्ये तुम्हाला एक 32 इंच मॉनिटर, 27 इंच मॉनिटर, त्याला उभं करण्यासाठी स्टँड, CPU, कीबोर्ड माऊस, सर्व केबल असा कंप्लीट ब्रँड न्यू बॉक्स पॅक सेटअप तुम्हाला मिळणार आहे. हा CPU येईल, कीबोर्ड माऊस येईल, 27 इंच मॉनिटर येईल, 32 इंच मॉनिटर येईल, त्यानंतर त्याला उभं करण्यासाठी स्टँड येईल. हा कंप्लीट सेटअप 27,500 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे ओमेगा इन्फोटेकमध्ये. सर पुढे काय दाखवता आता? तर मित्रांनो आता मी तुम्हाला आमच्याकडे जे पण CPU मिळतात त्याची पूर्ण डिटेल देणार आहे, प्राइस लिस्ट देणार आहे आणि हे जे सर्व CPU आपल्याकडे आहे हे ब्रँड न्यू बॉक्स पॅक CPU तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो आपल्याकडे i3 मध्ये CPU आहे, i5 प्रोसेसरमध्ये CPU आहे, i7 प्रोसेसरमध्ये CPU आहे आणि तुम्हाला ज्या जनरेशनचा पाहिजे त्या जनरेशनचा आपण CPU तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. तर आपल्याकडे सध्या जे CPU अवेलेबल आहे त्याची मी तुम्हाला एक लिस्ट देतोय. तर ही प्राइस लिस्ट असणार आहे. या प्राइस लिस्टमध्ये बघा सुरुवातीला वर जे आहे ते 2 स्क्रीन कनेक्ट CPU लिस्ट आहे. त्याच्यानंतर 2 स्क्रीन कनेक्ट CPU जो आहे तो कमीत कमी 6,000 पासून सुरुवात होतोय. त्याच्यानंतर 4 स्क्रीन कनेक्ट CPU लिस्ट आहे, तो जो आहे कमीत कमी 10,000 पासून सुरुवात होतोय. त्याच्यानंतर 6 स्क्रीन कनेक्ट CPU लिस्ट आहे. त्याच्यानंतर 8 स्क्रीन कनेक्ट CPU लिस्ट आहे. त्याच्यानंतर 10 स्क्रीन कनेक्ट CPU लिस्ट आहे. तर मित्रांनो हे जे सर्व CPU लिस्ट आहे हे ब्रँड न्यू बॉक्स पॅक सर्व CPUची लिस्ट असणार आहे आणि हे जे लिस्ट आहे ही यामध्ये ज्या प्राइजिंग दिलेल्या आहे या प्राइजिंग या थोड्याफार कमी जास्त होत असतात, पण सध्या जी प्राइजिंग चालू आहे त्यानुसार ही प्राइस लिस्ट तुम्हाला मी दाखवतोय. तर यामध्ये तुम्ही जो पाहिजे तो मॉनिटर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही घेऊ शकता आणि ही जी प्राइस लिस्ट आहे तुम्हाला आमच्या कॅटलॉगमध्ये पण पाहायला मिळेल. तुम्ही काय करा, स्क्रीनवर जो माझा नंबर दिसतोय या नंबरला व्हॉट्सअपला मला हाय टाका. व्हॉट्सअपला हाय टाकल्या तुम्हाला एक रिप्लाय येईल. त्यामध्ये 1 2 3 4 असा नंबर दिलेला असेल. त्यामध्ये पहिल्या नंबरच्या लिंकवर आमचा कॅटलॉग असतो. कॅटलॉगमध्ये CPU लिस्ट कॅटेगरीमध्ये तुम्हाला ही लिस्ट पाहायला मिळेल. हा फोटोच मिळेल, याचा एक डिटेल फोटो तुम्हाला मिळेल. त्यामध्ये सर्व CPUचे कॉन्फिगरेशन, त्याची वॉरंटी, त्याची प्राईस, किती स्क्रीन कनेक्ट होतील याची माहिती तुम्हाला मिळेल. यामध्ये तुम्हाला जर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार जर असेंबल्ड करून हवा असेल CPU तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार पण आपण CPU असेंबल्ड करून देऊ. आता ही जी CPU लिस्ट आहे मित्रांनो हा नॉर्मल कॅबिनेट वाल्या प्राइस CPUची लिस्ट आहे. जर तुम्हाला यामध्ये RGB कॅबिनेट हवा असेल तर या सर्व CPUमध्ये आपण तुम्हाला RGB कॅबिनेट देऊ शकतो. तर RGB कॅबिनेट जर हवा असेल, अशा प्रकारचा RGB कॅबिनेट जर हवा असेल तर RGB कॅबिनेट पण तुम्हाला मिळून जाईल. फक्त थोडेसे ॲडिशनल चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील. तर आपण तुम्हाला हे सर्व कॉन्फिगरेशन RGB कॅबिनेटमध्ये प्रोव्हाइड करून देऊ. तर मित्रांनो आपल्याकडे 2 स्क्रीनचा जो CPU आहे
तो 6,000पासून सुरुवात आहे। 4 स्क्रीनचा जो CPU आहे तो 10,000पासून चालू आहे। त्यानंतर 6 स्क्रीनचा जो CPU आहे तो सध्या 21,000पासून चालू आहे। 8 स्क्रीनचा जो CPU आहे तो 28,000 रुपयापासून चालू आहे आणि 10 स्क्रीनचा जो CPU आहे तो 30,000पासून चालू आहे। तर मित्रांनो, आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहे। शेअर मार्केटवाल्यांकरता माझ्याकडे सर्व परिपूर्ण कंप्लीट सोल्युशन अवेलेबल आहे। तर तुम्हाला जर शेअर मार्केट सेटअप हवा असेल, तुम्हाला जर RGB कॅबिनेटमध्ये गेमिंग PC पण असेंबल्ड करून हवा असेल, प्लस शेअर मार्केट ट्रेडिंग करायचं आहे, ते पण आपण रेग्युलर अवेलेबल करून देतो आणि रेग्युलर बिल्ड करून देतो। तर तुम्हाला यापैकी जर कुठला CPU हवा असेल तर तुम्ही आमच्याकडनं तो नक्की बाय करू शकता। तर मित्रांनो, हे CPU आहे सरांकडे, लिस्ट पण सरांनी तुम्हाला दाखवलेली आहे, ती पॉज करून तुम्ही पाहू शकता किंवा स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॅटलॉगमध्ये जाऊन पण चेक करू शकता। बरेचसे व्ह्यूअर्स आहेत ज्यांना गेमिंग PC मित्रांनो बनवून पाहिजे, तर RGB कॅबिनेट्स वगैरे सरांकडे अवेलेबल आहे, प्लस अजून काही ॲक्सेसरीज वगैरे लागत असेल, कॉम्पोनंट्स वगैरे, ते पण तुम्हाला एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये मिळणार। तर गेमिंग PC बनवायचं असेल त्यासाठी पण मित्रांनो तुम्ही ओमेगा इन्फोटेकमध्ये व्हिजिट करू शकता। सर नेक्स्ट काय दाखवता? तर नेक्स्ट आहे मित्रांनो, आपल्याकडे जे पण मॉनिटर अवेलेबल आहे त्याची मी डिटेल तुम्हाला प्राइसिंग देणार आहे। तर आपल्याकडे मित्रांनो सध्या 19 इंचपासून मॉनिटरची सुरुवात झालेली आहे। तर 19 इंची हा मॉनिटर येणार, हा झेब्रॉनिक्सचा झेपस्टर मॉडेल असणार आहे। ब्रँड न्यू बॉक्स पॅक हा मॉनिटर येतो। HDMI VGA दोन्ही पोर्ट्स याला असतात आणि कंप्लीट हा 1 इयर वॉरंटी सोबत तुम्हाला मॉनिटर येतो। याची किंमत आहे 2500 रुपये। त्यानंतर दुसरा मॉनिटर आहे 22 इंचमध्ये। 22 इंच हा झेब्रॉनिक्सचा झेपस्टर मॉडेल पुन्हा हा येतो। यामध्ये HDMI VGA दोन्ही पोर्ट्स येतात। हा पण कंप्लीट 1 इयर वॉरंटी सोबत येतो। हा आहे 3,500 रुपयाला। त्यानंतर 24 इंचमध्ये पण मॉनिटर आहे। 24 इंचमध्ये हा बेजललेस बॉर्डरलेस IPS मॉनिटर येतो। याची किंमत आहे 6,000 रुपये आणि हा पण ब्रँड न्यू बॉक्स पॅक तुम्हाला येणार आहे 6,000 रुपयाला। 6,000 रुपयामध्ये हा FHD मॉनिटर तुम्हाला मिळणार आहे झेब्रॉनिक्सचा। त्यानंतर 27 इंचमध्ये आपल्याकडे मॉनिटर अवेलेबल आहे। IPS मॉनिटर आहे हा झेब्रॉनिक्सचा 27 इंच, 3 वर्ष वॉरंटी सोबत येतो। याची किंमत आहे 8,000 रुपये। झेब्रॉनिक्सचा हा मॉडेल येणार आहे S27 आहे, 8,000 रुपयामध्ये 3 वर्ष वॉरंटी सोबत। त्यानंतर 32 इंच कर्वमध्ये हा मॉनिटर आहे झेब्रॉनिक्सचा, 32 इंच कर्व मॉनिटर। याची किंमत आहे 10,500 रुपये, 10,500 रुपयाला हा येणार आहे। 3 वर्ष वॉरंटी याला असणार आहे आणि झेब्रॉनिक्सचा हा 32 इंच कर्व मॉनिटर तुम्हाला मिळेल ओमेगा इन्फोटेकमध्ये। त्यानंतर मित्रांनो, आपल्याकडे जे पण मॉनिटर आहे त्याची प्राइस लिस्ट मी तुम्हाला देतोय। यामध्ये जे वरचे झेब्रॉनिक्सचे जे मॉनिटर आहे ही प्राइस लिस्टमध्ये हे 5 जे मॉनिटर आहे हे स्टॉकमध्ये आपल्याकडे अवेलेबल असतात आणि बाकी जे आहे BenQ म्हणा, सॅमसंग म्हणा, LG म्हणा, तुम्हाला जो पाहिजे तो आपण ऑर्डरनुसार अवेलेबल करून देतो। तर ही प्राइस लिस्ट तुम्ही चेक करू शकता। यामध्ये स्टँडच्या पण प्राइसिंग दिलेले आहे। स्टँड पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे आता दाखवणार आहे। सर आपले बरेचसे व्ह्यूअर्स आहेत, सेटअप घेताना त्यांचं कन्फ्युजन होऊन जातं, तर तुम्ही आपल्या व्ह्यूअर्सला थोडं गाईड करा ना की कशा प्रकारे सेटअप घेतला पाहिजे। भरपूर लोकांना कन्फ्युजन होतं की सेटअपमध्ये CPU कुठला घ्यावा, मॉनिटर कुठला घ्यावा, त्याची प्राइसिंग काय असणार, त्याचं कॉम्बिनेशन कसं करायचं। तर मित्रांनो, आपल्याकडे जे सेटअप आहे त्या सेटअपमध्ये मुख्य 2 गोष्टी असतात। एक राहतो मॉनिटर आणि एक राहतो CPU। आता तुम्हाला ठरवायचं एकच आहे की CPU तुम्हाला किती स्क्रीन कनेक्ट होणार हवा आहे। म्हणजे तुम्हाला 2 स्क्रीन कनेक्ट करायचे आहे, 4 करायचे आहे, 6 करायचे आहे, 8 करायचे, 10 करायचे। म्हणजे भरपूर लोकांचं असं राहतं की सध्या तर मला 1-2 स्क्रीनवरच काम करायचं आहे, पण भविष्यात मी 2 स्क्रीन अजून वाढवणार, म्हणजे टोटल 4चा सेटअप करणार। तर तुम्ही काय करा, सेटअपमध्ये CPU जो आहे तो CPU घेताना तुम्ही जास्त स्क्रीन कनेक्ट करणारा CPU घेऊ शकता आणि जसजसं तुम्हाला वाटेल त्यानुसार तुम्ही त्या CPUला स्क्रीन जोडू शकता। जर तुम्हाला असं असेल की नाही मला कन्फर्म 2च स्क्रीन लावायचे, त्याच्या पुढे मी लावणार नाही, तर मग तुम्ही फक्त 2 वाला CPU घ्या आणि मग तुम्ही त्याला 2 स्क्रीन जोडा। जर तुम्हाला वाटते मला भविष्यात 8 स्क्रीनची आवश्यकता पडणार आहे, तर मग तुम्ही घेताना 8 वाला घ्या। हे जे मी प्राइसिंग तुम्हाला आधीच यामध्ये दाखवलेलं आहे, तुम्ही यामधनं CPU सिलेक्ट करा आणि या मॉनिटरच्या प्राइस लिस्टमधनं मॉनिटर सिलेक्ट करा। उदाहरणार्थ तुम्ही जर समजा हा 4 स्क्रीन कनेक्ट होण्यावाला CPU घेताय, सध्या तुम्ही 4 स्क्रीन कनेक्ट होण्यावाला CPU घेताय, त्याची किंमत आहे 10,000 रुपये, पण तुम्हाला स्क्रीन 2च घ्यायची आहे, 2 स्क्रीन घ्यायच्या या 19 इंच। तर 19 इंच एक आहे 2500ची, 2 होतात 5,000च्या, म्हणजे 10,000चा CPU होईल, 5,000च्या स्क्रीन होतील, म्हणजे 15,000चा तुमचा सेटअप होऊन जाईल। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार जसं पाहिजे तसं तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता। CPUच्या लिस्टमधनं CPU निवडा, मॉनिटरच्या लिस्टमधनं मॉनिटर निवडा। तुम्ही असं पण करू शकता मित्रांनो, एक स्क्रीन 32 इंच घेऊ शकता, 2 स्क्रीन 24 इंच घेऊ शकता, पाहिजे त्या साईजच्या स्क्रीन तुम्ही घेऊ शकता, पाहिजे तो CPU तुम्ही निवडू शकता। तुम्हाला भविष्यात स्क्रीन जास्त जोडायची आहे तर घेताना तुम्ही CPU जास्त स्क्रीन जोडणारा घ्या, मॉनिटर तुम्ही वाटल्यास हळूहळू याच्यामध्ये वाढवा।
या सेटअपमध्ये सर्वात जास्त जी प्राईस जी डिपेंड आहे ही मॉनिटरवर डिपेंड आहे. कारण जर तुम्ही जास्त मॉनिटर घेतले तर तुमच्या सेटअपची कॉस्टिंग वाढते. पण भरपूर लोकांचं सुरुवातीला बजेट कमी असतं, तुम्ही CPU जास्त मॉनिटरवाला घ्या आणि मॉनिटर जे आहे ते हळूहळू स्टेप बाय स्टेप तुम्ही वाढवा. तर या प्रकारे तुम्ही पाहिजे तसं तुमच्या रिक्वायरमेंटनुसार कॉम्बिनेशन करू शकता. यामध्ये कन्फ्युजन करण्याचं काहीच कारण नाही आहे. यामध्ये जसा पाहिजे तसा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही स्क्रीन जी पाहिजे ती सिलेक्ट करू शकता, CPU जो पाहिजे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. एकदम फ्लेक्झिबिलिटी आहे आपल्याकडे सेटअपमध्ये तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. पण तुम्हाला जर स्पेसिफिक कॉन्फिगरेशनमध्ये बनवून हवा असेल तर तो पण आपण तुम्हाला नक्कीच बनवून देऊ. नेक्स्ट काय दाखवते सर आता? तर नेक्स्ट मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो, आपल्याकडे जे अवेलेबल स्टँड आहे, हे जे स्टँड असणार आहे मित्रांनो हे ऑप्शनल असतात, म्हणजे हे कंपल्सरी नाही आहे. भरपूर लोकांना टेबलवर जर मॉनिटर ठेवायचे असेल तर टेबलवर ठेवू शकता. आम्ही जशा प्रकारे इथे भिंतीला वॉल माउंट केलेले आहे, तर हे भिंतीला लावायचे असतील तर तुम्ही भिंतीला लावू शकता. आणि जर तुम्हाला भिंतीवर पण नाही ठेवायचे, टेबलवर पण असे इंडिव्हिज्युअल नाही ठेवायचे, तुम्हाला स्टँडवर ठेवायचे असतील तर स्टँड त्याकरता लागतात. तर ते स्टँड आपल्याकडे अवेलेबल आहे. हा जो स्टँड आहे हा सिंगल स्क्रीन कनेक्ट करण्यासाठी स्टँड आहे. हा स्टँड मोस्टली जो आहे हा ऑप्शन चेंजसाठी यूज होतो. म्हणजे या स्टँडवर तुम्ही स्क्रीन लावल्यानंतर त्याला व्हर्टिकली माउंट करू शकता. तो हा जो स्टँड आहे सिंगल मॉनिटरचा स्टँड आहे, हा 2000 रुपयाला आहे. हा ऑप्शन चेनवाले याचा भरपूर वापर करतात. तर हा 2000 रुपयाला सिंगल स्क्रीनचा स्टँड. त्याच्यानंतर तुम्हाला 2 स्क्रीन आहे, तुम्हाला व्हर्टिकली लावायचे आहे, वर आणि खाली लावायचे आहे. तर त्याकरता हा 2 स्क्रीनचा स्टँड आहे, हा 3000 रुपयाला आहे. त्यानंतर 3 स्क्रीनचा स्टँड जो आहे तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे. वर 1 स्क्रीन लागणार, खाली 2 स्क्रीन लागणार, असा हा 3 स्क्रीनचा स्टँड आहे. हा 3500 रुपयाला आहे. त्यानंतर 4 स्क्रीनचा पण आपल्याकडे स्टँड अवेलेबल आहे. यावर ॲट ए टाईम तुम्ही 2 वर स्क्रीन 2 खाली स्क्रीन अशा 4 स्क्रीन लावू शकता. तर यामध्ये मित्रांनो तुम्ही कॉम्बिनेशन कसं करू शकता, जर तुम्हाला 2 स्क्रीनचा सेटअप घ्यायचा असेल आणि स्टँड हवे असतील तर हा अशा प्रकारचा तुम्ही स्टँड घेऊ शकता. जर तुम्हाला सिंगल एक मॉनिटर आणि त्याला व्हर्टिकल ऑप्शन चेंजसाठी लावायचा असेल तर तुम्ही हा वाला स्टँड घेऊ शकता. जर तुम्हाला 4च्या 4 स्क्रीन अशा लावायच्या आहे तर तुम्ही अशा प्रकारचा घेऊ शकता. जर तुम्हाला 6 मॉनिटरचा सेटअप बनवायचा असेल तर 6 मॉनिटरचा सेटअप तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. एक स्टँड 4चं तुम्हाला घ्यायचं आहे, दुसरं स्टँड 2चं घ्यायचं आहे, असं तुम्ही 6 मॉनिटरचा सेटअप करू शकता. जर तुम्हाला 8चं घ्यायचं असेल तर 4 याच्यावर 4 सेम दुसऱ्या स्टँडवर असा 8चा करू शकता. त्यानंतर तुम्हाला 4चा 1 आणि ऑप्शन चेंजसाठी 1 असा पाहिजे, म्हणजे 5 स्क्रीनचा तुम्ही सेटअप घेताय तर ऑप्शन चेंजसाठी यावर 1 स्क्रीन लावायची. जर तुम्हाला अजून तिकडून एक ॲडिशनल ठेवायची तर सेम स्टँड अजून इकडून, म्हणजे 2 ऑप्शन चेंजसाठी मॉनिटर आणि 4 असे स्टँड या स्टँडवर मॉनिटर, असा 6 स्क्रीनचा पण तुम्ही सेटअप बनवू शकता. हे जे स्टँड आहे मित्रांनो आपल्याकडे रेग्युलर अवेलेबल असतात. तुम्हाला तरी पण जर कन्फर्म हवे असेल तर मला तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून, जर फक्त स्टँड हवे असेल तर तुम्ही आमच्याकडनं स्टँड पण विकत घेऊ शकता. जर तुम्हाला फक्त मॉनिटर हवा असेल तर फक्त मॉनिटर पण घेऊ शकता. फक्त तुम्हाला CPU हवा असेल तर CPU पण तुम्ही आमच्याकडनं घेऊ शकता. आणि हे जे सर्व मटेरियल आहे हे मित्रांनो आपण CPU आणि स्टँड हे फक्त कुरिअर करू शकतो. स्क्रीन आपण कुरिअर नाही करू शकणार. महाराष्ट्रातून भरपूर वेगवेगळ्या भागातून आम्हाला रोज इन्क्वायरी असते, सर आम्हाला डिलिव्हरी मिळेल का? तर तुम्हाला मित्रांनो डिलिव्हरी नक्की मिळेल, पण CPU आणि स्टँडची डिलिव्हरी आपण देऊ शकतो. मॉनिटरची डिलिव्हरी नाही देऊ शकत, कारण भरपूर कुरिअरमध्ये जे आहे या स्क्रीन डॅमेज झालेल्या आहे. कुरिअरमध्ये काय होतात, बाहेरून बॉक्स खराब होत नाही पण त्यावर स्क्रीनवर लाईन येतात, ब्लॅक स्पॉट पडतात किंवा स्क्रीनला क्रॅक जाते. बाहेरून बॉक्समध्ये दिसत नाही पण कुरिअरमध्ये हे रेग्युलर आम्ही प्रॉब्लेम ऑब्झर्व केलेले आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल आपल्या शॉपला तर तुम्ही नक्की व्हिजिट करा, कारण आपल्या शॉपला आल्यानंतर आपण काय करतो, आपल्याकडे सर्व स्क्रीन इथे डेमोला लावलेले आहे. या वर्किंग स्क्रीन आहे, या सर्वांवर तुम्हाला चालू करून दाखवतो. याची क्वालिटी आपण चेक करून देतो. तुम्हाला मल्टिपल चार्ट कसे लावायचे याची आपण माहिती देतो. त्याच्यानंतर त्याचे कनेक्शन कसे करायचे हे पण आपण माहिती देतो. हे एकदम सिंपल सोपं आहे. आणि हे सर्व सेटअप जे आहे आपले हे प्लग अँड प्ले आहे, म्हणजे याला कुठल्याही कोणाच्या मदतीची किंवा आवश्यकता नाही. तुम्ही डायरेक्ट मल्टिपल स्क्रीनचे फक्त वायर CPUला जोडायचे, CPU चालू करायचं, तुमचं काम डायरेक्ट तुम्ही चालू करू शकता. शेअर मार्केट तुम्ही करू शकता. आणि हे जे CPU आहे हे सर्वांना उपयोगात येतात, म्हणजे हे शेअर मार्केटसाठी तर येतातच आणि रेग्युलर सर्व काम तुम्ही यावर करू शकता. तर मित्रांनो तुम्ही ओमेगा इन्फोटेकचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बजेट प्राइसमध्ये इथे ट्रेडिंग सेटअप इथे अवेलेबल आहेत. स्क्रीनमध्ये बरीच व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्लस सरांच्या मागे तुम्ही पाहू शकता स्टँड्स वगैरे पण इथे ठेवलेले आहेत. प्लस CPUची पण बरीच व्हरायटी तुम्हाला मिळून जाईल. आणि गेमिंग PC वगैरे बनवायचा असेल तर त्यासाठी पण तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता.
तर नक्की एकदा मित्रांनो ओमेगा इन्फोटेकला व्हिजिट करायला विसरू नका. सर जाता 2 शब्द. जर काही इन्क्वायरी असेल, विचारायचं असेल, तुमच्या मनामध्ये काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला स्क्रीनवर जो नंबर दिला या नंबरला मला नक्की कॉन्टॅक्ट करा. आमच्याकडनं तुम्हाला पुरेपूर सहायता देण्यात येईल, पुरेपूर तुम्हाला सर्व गोष्टीची माहिती देण्यात येईल. फक्त एवढंच आहे की आम्ही सेटअप जो आहे हा कंप्लीट नाही तुम्हाला कुरिअर करू शकत. सेटअपमधला CPU तुम्हाला आम्ही पाठवू शकतो. मुंबईचे भरपूर ग्राहक आहे जे रेग्युलर आमच्याकडनं येतात, गुजरातमधनं येतात आणि महाराष्ट्रातल्या सर्व आपल्या कानाकोपऱ्यातून रेग्युलर आपल्याकडे कस्टमर येत असतात. सर्व आपले हे हॅपी कस्टमर, भरपूर लोक जे आहे ते प्रॉपर शेअर मार्केटमध्ये ॲनालिसिस करून गुंतवणूक करतात आहे. तर तुम्ही पण करू शकता. जर तुम्ही बिगिनर असाल तर कमीत कमी सिंगल स्क्रीनचा सेटअप घेऊन तुम्ही ॲनालिसिस करून स्टार्टिंग करा. आणि अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो आम्हाला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.